शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी शिवारात आढळला बिबट्या, परिसरात एकच खळबळ. धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे. शिंदखेडा तालुक्यात निरगुडी शिवारात बिबट्या आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो खरा आहे अशी माहिती आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित सर यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितलंय आणि सदर माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना कळवली असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व अनावश्यक बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. वन विभागाकडून पाहणी उपाययोजना सुरू आहे. शासनानं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अशी ही मागणी आहे. घाटनांद्रा घाटातील बस सेवा 4 महिन्यांपासून बंद. प्रवाशांचा तीव्र मनस्ताप. सोयगाव प्रतिनिधी शेख सारू. घाटनांद्रा घाटात गेल्या 4 महिन्यांपासून बस सेवा पूर्णतः बंद असल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. खान्देश व मराठवाडा यांना जोडणारा हा एकमेव शॉर्टकट व सोपा मार्ग असल्यानं दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होती आहे. अतिवृष्टीजन्य पावसामुळे घाटातील अनेक ठिकाणी रस्ता खचल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव बस सेवा बंद करण्यात आली होती. मात्र इतका कालावधी लोटूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी लांबच्या व खर्चिक मार्गाने प्रवास करावा लागत असून वेळ व पैशांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतो आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. तातडीनं रस्ता दुरुस्तीची कामं पूर्ण करून बस सेवा पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गांमधून होत आहे.